लंडनची रात्र चांदींनी नाही तर आवाजांनी भरलेली होती. प्रत्येक गली, प्रत्येक कोण्यामध्ये इंटरनॅशनल मेन्स डेच्या आवाजाने गुंजलेला होता. पण शहरातल्या पश्चिमे रस्त्यावरती बनलेल्या एक जुन्या बंगल्यामध्ये शांततेची सावली कोणत्या आत्म्यासारखी त्या भिंतींवरती लटकत होती. त्या बंगल्याचा मालिक चार्ल्स रात्रीच्या शांततेमध्ये एकटाच चालत होता. त्याच्या पायांचा आवाज जसा की एकदम भीतीमुळे शांत होती. का प्रत्येक वर्षी या रात्री असं वेगळं असल्याचा भास होतो? अचानक हवेमध्ये काहीतरी गूंजण्याचा आवाज आला. एक बाईचा आवाज, जो त्याच्या मनापर्यंत. चार्ल्सच्या डोक्यावरनं घामाच्या धारा लागल्यात. कोण आहे? कोण बोलत आहे? हळूहळू त्याने मागे वळून बघितलं. मृत झालेली बायको मारिया उभी होती. पिवळे डोळे आणि चेहऱ्यावरती घाव आणि होठावरती वेगळंच स्मित हास्य. मारिया, हे कसं होऊ शकतं? मारियाचे डोळे पूर्णपणे वाढत गेले आणि चेहरा बदलून एखाद्या जानवरच्या चेहऱ्यामध्ये बदलून गेला. ती तिच्या घुटण्यांवरती आली आणि दुसऱ्या क्षणात ती एक भयानक चुडेल बनून चार्ल्सवरती झपटते. त्याचा आवाज पूर्णपणे त्या बंगल्यामध्ये गुंजला. पण तेवढ्यातच चार्ल्सचे डोळे उघडले. चार्ल्स पूर्णपणे घामाने भिंजून त्या बिछाण्यावरती पडला होता. श्वास एकदम जोरात आणि डोळे एकदम घाबरलेले. स्वप्न आता संपलं होतं, पण भीती नाही. परत ते स्वप्न प्रत्येक वर्षी ह्याच दिवशी? का फक्त मेन्स डेच्या दिवशीच होतं असं? तो बाथरूममध्ये जाऊन चेहरा धुतो, पण आरशामध्ये स्वतःचा चेहरा बघून एकदम चकित होतो. पिवळा, दमलेला आणि डोळ्यामध्ये वेगळीच भीती. सकाळची रोशनी अजूनही बंगल्यामध्ये शिरली नव्हती. तेवढ्यातच नोकरानी मार्था त्या खोलीमध्ये येते. सर, आज तर मेन्स डेचं रात्र आहे. लंडनमध्ये तर सर्व जश्न मनवत आहेत, पण तुम्ही प्रत्येक वेळेला असं एवढं त्रासात का असता? तुमचा चेहरा तर भीतीने पूर्ण पिवळा पडला आहे. जर तुम्ही मांडलात तर एक चांगल्या सायकॅट्रिस्टची भेटा. मार्थाचं बोलण्यावरती चार्ल्सचा चेहरा अजूनच पिवळा झाला आणि त्याचे होठ कापतातच बोलतात, हो, सायकायट्रिस्ट. मी सुद्धा हेच विचार करत होतो, पण मला कोणी माहिती नाहीये. जर तुला कोणी माहिती असेल तर सांग. ठीक आहे, मी काहीतरी करते. घडीचा टिकटिक आता त्याच्या श्वासापेक्षा मोठ्याने येत होती. थोड्या वेळातच डोरबेल वाजले. चार्ल्सने आवाज लावला, मार्था, बघ कोण आहे बाहेर. दरवाजा उघडला. अनोळखी व्यक्ती आतमध्ये आला. हातामध्ये ब्रीफकेस आणि चेहरा एकदमच गंभीर होता. सर, हे तुम्हाला भेटायला आले आहेत. हे डॉक्टर आहेत, डॉक्टर डेव्हिड. मार्थाने डोकं खाली केलं आणि रूममधून निघून गेली. आता रूममध्ये फक्त चार्ल्स आणि डॉक्टर डेव्हिड होते. माझं नाव डॉक्टर डेव्हिड आहे. सांगा, तुम्हाला काय संकट आहे? चार्ल्स काही क्षणांसाठी शांत राहतो, पण काही वेळातच त्याचे शब्द कापायला लागलेत. खरं तर प्रत्येक वर्षी मेन्स डेच्या दिवशी मला खूप भयानक स्वप्न येतात. मला जगायचं आहे, पण न कळत सुद्धा पण ती मला तिच्या स्वप्नात खेचून घेते. ती कोण आहे? ती मारिया, माझी बायको, जी आता नाही आहे. डॉक्टर डेव्हिडचे डोळे एकदमच शांत झालेत आणि तो चार्ल्सच्या चेहऱ्याला वाचायला लागला, जसं की त्यामध्ये काहीतरी गहरं सत्य असेल. मला वाटतं आहे की पूर्वीची कोणती घटना आता सुद्धा तुमच्या डोक्यात जिवंत आहे. काही झालं होतं चार्ल्स? खोलीमध्ये पूर्ण शांतता पसरली आणि चार्ल्सचे डोळे कुठेतरी लांब जाऊन थांबलेत, की जसं की तो कोणत्या गहिरा आठवणीमध्ये डुबला आहे. डॉक्टर, मी जे पण सांगेल ते इकडेच राहील, हो ना? हो, नक्की. जे तुम्ही सांगणार आहात ते फक्त आपल्या दोघांमध्येच राहणार. खोलीचा माहोल एकदमच थंड झाली आणि हवा एकदम जमून गेली होती आणि शब्द कुठेतरी हरवले होते. डॉक्टर डेव्हिड चार्ल्सकडे बघत होते. त्यांच्या डोळ्यांमध्ये प्रश्न होते आणि चार्ल्सच्या डोळ्यामध्ये भीती. चार्ल्सने एकदम गहिरी श्वास घेतला आणि हळू आवाजात बोलला, ही गोष्ट 4 वर्षांपूर्वी आहे. मेन्स डेची रात्र होती, जेव्हा सगळं सुरू झालं होतं. चार्ल्स आपली कार जोरात चालवत होता. रात्र गहरी होती आणि दारूचा नशा त्याच्या डोक्यावरती चढला होता. समोर लाईन लागली होती कारची आणि लाल ब्रेक लाईट्स अंधारामध्ये एखाद्या दानवाच्या डोळ्यांसारखे चमकत होती. ओ माय गॉड, आज तर मेन्स डेची रात्र आहे. इकडे तर जाम लागला आहे.
एक काम करतो, मागून एक शॉर्टकट घेतो. तो कार मोडतो आणि रस्ता पूर्ण सामसूम होता. कोणी त्या रस्त्यावरनं दिवसाही नव्हतं जात. पण चार्ल्सची किस्मत रात्रीशी खेळायला इच्छुक होती. अचानक कारची हेडलाईट कोणावर तरी पडतं आणि समोर एक सुंदर मुलगी उभी होती. सफेद ड्रेस आणि डोळ्यामध्ये एक वेगळी चमक. तुम्ही या सुनसान रस्त्यावर काय करत आहात? इथं तर सकाळी सुद्धा कोणी नसतं. माझं नाव मारिया आहे. मला लिफ्ट हवी आहे, पण जायचं कुठे आहे हे मला पण नाही माहिती. चार्ल्स तिला बघून हसतो. पहिल्या नजरेतच त्याची मनातली घंटी वाजली होती. काही नाही, माझं घर जवळच आहे. जोपर्यंत मन करत आहे तिकडं थांबू शकता. मारिया हसते आणि कारमध्ये बसते. बोलणं चालूच झालं होतं आणि वेळ निघतच होती. चार्ल्सला समजलं की ती अनाथ आहे, आझाद विचारांची आणि प्रत्येक क्षणांना जगणारी. घरी पोचल्यानंतर मारिया बोलली, तुम्ही तर खरंच मला तुमच्या घरी घेऊन आलात. काही लग्न करायचं तर विचार नाही आहे ना? चार्ल्स नशेमध्ये होता. त्याने खिशातनं एक अंगठी काढली आणि मारियाच्या बोटांमध्ये घातली. मारिया हसली आणि त्याच रात्री ती चार्ल्सच्या जिंदगीचा हिस्सा बनली. काही वेळानंतर चार्ल्स आपल्या कामामध्ये व्यस्त व्हायला लागला. मारिया घरीच राहायची. चार्ल्सने नोटीस केलं की जेव्हा ही चर्चची घंटी वाजायची, मारिया आपले कान बंद करायची. अशा प्रकारे 1 वर्ष निघून गेला. चार्ल्स बाहेर जाण्याची तयारी करत होता. तेवढ्यातच मारिया तिथे येते. आजची रात्र तर आपल्यासाठी खास आहे. आज तर मेन्स डे आहे, ज्या दिवशी आपण भेटलो होतो. अरे खरंच? मी तर विसरूनच गेलो होतो, पण तू आठवण दिलीस. मी लवकरच घरी परतेल. हां, आज तर तुमचाच दिवस आहे आणि तुमची रात्रही. चार्ल्स हसतो आणि निघून जातो. रस्त्यामध्ये चर्चची घंटी वाजतात. त्याचं मन काय माहिती पूर्ण भारीसं वाटलं. तो चर्चच्या आतमध्ये जातो. चर्चच्या आतमध्ये हलकी रोशनी होती आणि भिंतींवरती जुन्या फोटो लटकलेले होते. अचानक फादर त्याच्या समोर येतात. ज्याला तू आपली बायको बनवून ठेवली आहे, माहिती आहे ती कोण आहे? तुम्ही काय म्हणत आहात फादर? ती माणूस नाही, एक डायन आहे. रात्री ती तुझं रक्त पिणार आहे. हळूहळू ती तुला संपवती आहे. चार्ल्स एकदम चकित होतो आणि फादरने आपल्या खिशातनं होली वॉटर बाहेर काढलं. जर भरोसा नाही तर आज रात्री 12 वाजता झोपू नकोस. मग बघशील तिचं असली रूप. तुम्ही एवढं याला खात्रीने कसं बोलू शकता? कारण की मागच्या वर्षी याच दिवशी मी तुला त्याच शॉर्टकटच्या रस्त्यावर जाताना पाहिलं होतं आणि पुढच्या दिवशी तुझ्यासोबत ती मुलगी होती. तीच मुलगी जी माणूस नव्हती. फादर हळूहळू मागे वळून निघून जातात. चार्ल्सच्या कानामध्ये त्यांचा आवाज गुंजत राहिला. आज रात्री नको झोपूस, नको झोपूस, नको झोपूस. चार्ल्स परत येतो, पण त्याचं मन बेचैन होतं. मारियाने त्याच्यासाठी मनापासून जेवणाचा टेबल सजवला होता, पण चार्ल्सने काहीच नाही बोलला. तो फक्त वेळ बघत होता. घड्याळीची काठा 12वर येण्याचा. जसंच घडीने 12 वाजवले, मारिया हळूच उठली. तिच्या पायांचा आवाज जसं की जुन्या भिंतींशी धडकडत होती. ती आरशासमोर जाऊन उभी राहिली. आरशामध्ये तिचे डोळे पसरत होते. चेहऱ्यांवरती रक्ताचे डाग आले आणि होठ वाकडे झाले. ती आता मारिया नव्हती, ती आता मृत्यूचा चेहरा होती. नाही, हे खरं नाही असू शकत. तर तुला माझं सत्य माहिती पडलं, पण मी तुला नुकसान नाही पोचवणार चार्ल्स. मी तुझ्यावरती प्रेम करते. नाही, तू एक चुडेल आहे. चार्ल्सने होली वॉटर उचललं आणि तिच्यावरती फेकलं. दुसऱ्या क्षणातच आगीचे लपटे आले आणि मारियाचा आवाज पूर्ण हवेमध्ये दरवळला आणि ती काळ्या धुवेमध्ये बदलून गायब झाली. चार्ल्सच्या समोर डॉक्टर डेव्हिड चार्ल्सची गोष्ट पूर्ण गहिराईने ऐकत होते. आणि त्या रात्रीनंतर जेव्हा पण मेन्स डेची रात्र येते, मला तेच खतरनाक स्वप्न येतात. तेच आवाज, तेच सावल्या. चार्ल्स सगळा सुकत चालला होता. त्याचे शब्द जसं की एक मृत्यूच्या सन्नाटाला चिरत होते. तुझ्या गोष्टींनी असं कळत आहे जसं की तुझी बायको अजून गेलेली नाही आहे. वाटतं आहे ती आता इकडेच आहे, तुझ्या जवळपास. चल तिच्याशी एकदा बोलून घेऊयात. तुम्ही काय म्हणत आहात? ती मेलेली आहे 4 वर्षांआधी.
असं तू म्हणत आहेस चार्ल्स? कधी कधी मृत्यू सुद्धा खोटं बोलते. मारियाशी भेटायचं आहे, मग मी तुला तिच्याशी भेटवतो. शेवटी मी यासाठीच आलो आहे. अचानक खोलीमध्ये थंड धुवा आला आणि चार्ल्सचा श्वास भारी झाला. तेवढ्यातच खोलीचा दरवाजा स्वतःहून उघडला. मार्था वेगळ्याच अंदाजने तिथे चालत पोहोचली. तिची चाल आता एका मनुष्यासारखी नव्हती. प्रत्येक कदमेवरती जसं जमीन तडफडत होती. चार्ल्सने तिच्याकडे बघितलं. मार्थाच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक होती, तीच जी आता मारियाची होती. मार्था, तू मला असं का बघत आहेस? ती बेवकूफ आहेस तू चार्ल्स. मार्थाच्या गेल्यानंतर मी नंतर नोकराणी बनून आली तरी तुला थोडाही शक नाही झाला. दुसऱ्या क्षणातच मार्थाचा चेहरा पिघळून गेला आणि तिथे उभी होती आता मारिया. नाही नाही नाही, तू परत नाही येऊ शकत. चार्ल्सची आत्मा जशी सरळ सोडणार होती आणि त्या क्षणातच डॉक्टर डेव्हिडची आवाज परत गुंजली, पण तीही आता एका माणसाची नव्हती. डॉक्टर डेव्हिडचा चेहरा बदलना झाला. हड्डीओंचा आवाज त्या खोलीमध्ये गुंजत होते आणि आता त्याचा चेहरा पूर्ण वितळून खाली पडली. फक्त तिथे आता एक जिवंत कंकाल, तो पण टायमध्ये सजलेला. पण आता चेहऱ्यावरती फक्त खाली डोळ्यांचे गड्डे होते. आम्ही तुझी आत्मा घ्यायला आलो आहे चार्ल्स. तुला वाटतं की हे सगळं स्वप्न आहे, पण हे खरं आहे. तुम्ही कोण आहात? तुम्हाला काय पाहिजे आहे माझ्याकडून? आम्ही ते आहोत ज्यांना तू धोका दिला आहे. ज्या फादरने तुला सांगितलं होतं तो काही दिवसानंतर मरून गेला, त्याला आम्हीच मारलं. चार्ल्सचा श्वास तुटायला लागला. त्याचे डोळे लाल झाले. खोली आता पूर्ण मृतदेहामध्ये बदलत चालली होती. आम्हाला कोणी संपवू नाही शकत चार्ल्स. आम्हाला फक्त थोड्या वेळासाठी थांबवू शकतं. मारियाने तुझ्याशी प्रेम केलं, पण तू तिच्या प्रेमाची अपमान केलीस. माणसाची चुकी हीच असते, तो धोका देतो आणि मग गर्वाने आपली घाणेरडी गोष्ट लपवून मेन्स डे सारखे दिवस मनवतो. चार्ल्सने मागे जाण्याचा प्रयत्न केला, पण आता खोलीची भिंत आता कंकालमध्ये बदलून गेली होती. अचानक कंकालने हात उचलला. त्याच्या स्पर्शने हवा चालायला लागली. चार्ल्सचे ओरडणं भिंतींवरती टकरवत होतं. मारिया समोर जात होती. तिचे डोळे आता पूर्ण काळ्या खाईमध्ये बदलून गेले होते. आता तुझा जळायचा वेळ आला आहे चार्ल्स. चार्ल्स ओरडला, पण त्याचा आवाज नाही आला. एका क्षणातच चार्ल्सचं शरीर हवेमध्ये उचलून गेला आणि दुसऱ्या क्षणात तो पूर्ण राग बनून उडून गेला आणि त्या खोलीमध्ये एकदम शांतता राहिली. फक्त एक थंडी हसी राहिली, ते पण डॉक्टर डेव्हिडची, ज्याने आता परत एक मनुष्याचा वेश घेतला होता. सकाळी जेव्हा लोक बंगल्यांच्या जवळून गेले तर त्यांनी बघितलं की चार्ल्सची खिडकी पूर्णपणे जळली होती, पण आतमध्ये काहीच नव्हतं. ना खुर्ची, ना दिवार, ना मनुष्य. खिडकीच्या आरशांवरती कोणीतरी आपल्या बोटांनी लिहिलं होतं, हॅपी मेन्स डे चार्ल्स. लोक बोलतात की प्रत्येक वर्षी याच दिवशी, मेन्स डेच्या दिवशी, तो बंगला परत जळून उठतो. कोणाला नाही माहिती की कोण हसतं, पण हवेमध्ये परत तीच आवाज येते. मनुष्य आपल्या पापांचा उत्सव मनवतो. मेन्स डे हा जश्न इथे मनवला नाही जात, पण मनुष्य आपल्या धोक्याची किंमत चुकवतो.